ब्लड प्रेशर अचानक का वाढतं? सुरुवातीची लक्षणं कोणती आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी अचानक डोके जड झाल्यासारखं वाटलं आहे का? चक्कर येणं, धडधड वाटणं किंवा डोळ्यासमोर धूर दिसणं असा अनुभव आला असेल का? अनेक वेळा अनेक वेळा ही लक्षणं उच्च रक्तदाबांशी म्हणजेच हाय ब्लड प्रेशरशी संबंधित असू शकतात. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजेच अनेक लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढूनही कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. म्हणूनच याला अनेकदा सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड प्रेशर अचानक का वाढू शकतं त्याची सामान्य कारणं जाणून घेणार आहोत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत आपण. सर्वात आधी समजून घेऊया की ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय आहे. आपलं हृदय शरीरभर रक्त पंप करत असतं. रक्त वाहिन्यांमधून वाहताना त्याच्यावरती जो दाब निर्माण होतो त्याला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणतात. हा दाब सतत जास्त राहिल्यास हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतो. आता प्रश्न आहे, ब्लड प्रेशर अचानक का वाढू शकतं? पहिलं कारण म्हणजेच अतिरिक्त मिठाचं सेवन. जास्त मीठ असलेलं पदार्थ जर खाल्लं तर पॅकेज स्नॅक्स, लोणची किंवा प्रक्रिया केलेलं पदार्थ वारंवार खाल्ल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब वाढू शकतो. दुसरं कारण म्हणजे ताण आणि चिंता. सततचा मानसिक ताण किंवा अचानक आलेला ताण काही काळासाठी रक्तदाब वाढू शकतो. तिसरं कारण म्हणजेच औषधं वेळेवर न घेणं. ज्यांना आधीपासून उच्च दाब आहे त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधं चुकवल्यास रक्तदाब वाढू शकतो. चौथं कारण म्हणजेच धूम्रपान, तंबाखू आणि जास्त मद्यपान या सवयी हृदय आणि रक्तवाहिन्यांवरती परिणाम करू शकतात. पाचवं कारण म्हणजेच व्यायामाचा अभाव. जास्त वजन आणि कमी झोप या सवयींमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं कठीण जाऊ शकतं. आता सुरुवातीची लक्षणं म्हणजेच काय चला पाहूया आपण. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर, धडधड वाढणं, धुरट दिसणं किंवा नाकातून रक्त येणं अशी लक्षणं जाणवू शकतात. पण पुन्हा लक्षात ठेवा, अनेक वेळा काही लक्षणं नसतानाही रक्तदाब जास्त असू शकतो. म्हणून नियमित तपासणी करणे महत्वाची आहे. आता रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं लागेल? तर दररोज शक्य असल्यास 30 मिनिटं चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. आहारात मिठाचं प्रमाण मर्यादित ठेवा. भरपूर फळं, भाज्या आणि संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी योग्य किंवा ध्यानाचा आधार घ्या आणि धूम्रपान आणि तंबाखू टाळा. जर तुम्हाला आधीपासूनच उच्च दाब असेल, रक्तदाब असेल तर औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित घ्या. स्वतःहून औषधं बंद करू नका आणि डोस बदलू नका. डॉक्टरांकडे तातडीने कधी जायचं? तर जर रक्तदाब खूप जास्त झाला असेल आणि त्यासोबत तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणं, श्वास घेण्यात त्रास, बोलण्यात अडचण, हात पायात कमजोरी किंवा दृष्टी अचानक कमी होणं अशी लक्षणं जर असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. लक्षात ठेवा, उच्च रक्तदाबावरती नियंत्रित ठेवणं शक्य आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, औषधांचा योग्य वापर आणि नियमित तपासणी ह्यामुळे अनेक गंभीर गुंतवणी टाळता येऊ शकतात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा आपला हा एक विचार आहे, रक्तदाबाची तपासणी करण्यासाठी आजारी पडण्याची वाट पाहू नका. वेळेनुसार तपासणी ही सर्वात मोठी काळजी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षो विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तुमचं माझ्यासाठी एक सबस्क्राईब सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर धन्यवाद. निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्याल, निरोगी राहाल तर तुमचं जीवन खूप छान आहे, खूप मोठं जीवन आहे. हे नक्कीच तुम्हाला छान अशा प्रकारे जगता येईल आणि त्या जीवनाचा आनंद छान अशा प्रकारे घेता येईल. धन्यवाद.